स्प्रिंकलर इरिगेशन करायचं आहे शेतीसाठी तर सर्वात भारी काय, रेन पाईप काय हिरा स्प्रिंकलर, असा प्रश्न सोनिका गडाख अशा एका ताईने विचारला आहे। आणि एकदम बरोबर प्रश्न आहे की बाबा जे आमचं अर्धा इंची स्प्रिंकलर आहे किंवा वर्षा स्प्रिंकलर आहे, तर ह्या स्प्रिंकलरमध्ये काय असतं की ठराविक वेळेमध्ये किती पाणी पडेल, किती प्रेशरवर याचं गणित असतं आणि ते स्प्रिंकलर त्या पद्धतीनेच पाणी मारतं। तर स्प्रिंकलर इरिगेशन रेन पाईपपेक्षा कधी पण टेक्निकली चांगलं आहे, पण स्प्रिंकलर इरिगेशन महाग येतं आणि मग स्वस्तात काय पर्याय, म्हणून शेतकरी लोक आमचा हिराचा रेन पाईपसुद्धा वापरतात। तर हिरा रेन पाईप म्हणजे काय, पैसा वसूल कार्यक्रम आहे की ठीक आहे बाबा हे थोडं अनटेक्निकल प्रॉडक्ट आहे की यातनं किती वेळेस किती पाणी निघेल याचं गणित नाही, किंवा ते गणित आहे पण प्रेशरनुसार ते पाणी कमी जास्त होतं। पण हिरा म्हणजे जो रेन पाईप आहे ना, हा लोकांनी का वापरायला सुरुवात केला महाराष्ट्रामध्ये, तर सर्वात आधी कांद्यावर की बाबा तुमच्याकडे 2 एकर क्षेत्र आहे आणि तुम्ही अर्धा एकरचा रेन पाईप घेतला तर त्याला उचल साचर करून तुम्ही पूर्ण 2 एकर करू शकतात, किंवा ती सबलाईन टाकून द्यायचे शेतकरी आणि पाईप घ्यायचे 1 एकरचा, 1 एकर भरलं म्हणजे तुमचं सिंचन करून झालं की उचलून त्याला दुसऱ्या एकरमध्ये टाकतील। तर ह्या पद्धतीने कमी खर्चामध्ये जर तुम्हाला काम करायचं आहे तर हिरा रेन पाईप वापरा। आणि काही तुमचं प्रॉडक्ट क्रॉप असं आहे की ज्याच्यासाठी टेक्निकल प्रॉडक्ट पाहिजे तर तुम्ही हिरा स्प्रिंकलर वापरा। दोघीही आपल्या जागी योग्य आहे। तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। आणि बघा तुम्ही लोक इतक्या कमेंट विचारतायत, इतके प्रश्न विचारतायत, मी जीव तोडीने रोज 20-20, 30-30 व्हिडिओ तुमच्यासाठी आणायचा प्रयत्न करतोय। मग ही मेहनत तुम्हाला जर आवडत असेल की बाबा जी वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो, ही मेहनत जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, मला सुद्धा ते बरं वाटेल।